काय तुम्ही हे इमॅजिन केलंय का की एवढं मोठं भलं मोठं जहाज पाण्यावरती कसं चालतं, किंवा तुम्ही पाण्यामध्ये ज्यावेळेस उडी मारता त्यावेळेस तुम्हाला तुमचं शरीर हलकं का वाटतं, किंवा तुम्ही हे देखील बघितलं असेल की बर्फाच्या तुलनेमध्ये आपण खिळा जर पाण्यामध्ये टाकला तर खिळा हा पाण्यामध्ये भस्कन खाली चालला जातो, ॲज कम्पॅरेटिव्हली ज्यावेळेस तुम्ही बर्फ पाण्यावरती ठेवता तर बर्फाचा हा तुकडा हा त्याच्यावरती तरंगतो. तर या सगळ्या गोष्टी कशा घडतात, या सगळ्या गोष्टी कशा घडतात, या सगळ्या गोष्टींमागचं लॉजिक, सगळ्या गोष्टींमागचं फिजिक्स आज आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव प्रितेश, मी आहे तुमचा फिजिक्स मेंटर फ्रॉम ई सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. जसं की तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, आजचा आपला टॉपिक असणार आहे बायोन्सी. बायोन्सी हा तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे जिथं कुठं येईल तिथून तुमचा हा जेवढ्या मार्काला हा प्रश्न येईल बायोन्सीचा, तिथं मात्र तुमचे हे मार्क्स पक्के होतील याची गॅरंटी मी देतो. चलो, तर आपल्याला बघायचं आहे एक्झॅक्टली बायोन्सी म्हणजे काय. तर मला सांगा रे, ज्यावेळेस मी तुम्हाला स्टार्टिंगला एक एक्झाम्पल विचारलं होतं की ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये उतरतो त्यावेळेस आपल्याला आपलं शरीर हे हलकं का वाटतं, किंवा तुम्ही लहानपणी ऑलमोस्ट 99.99 लोकांनी हे करून बघितलं असेल की ज्यावेळेस आपण आंघोळीला बसतो, आंघोळीला त्यावेळेस आपण काय करतो, जो मग असतो तो मग आपण उलटा करून खाली दाबण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला असं काहीतरी जाणवतं की त्या मगला पाण्यामधून काहीतरी फोर्स वरती लोटण्याचा प्रयत्न करतोय. तर दॅट थिंग इज नथिंग बट युअर टर्म कॉल्ड एज बायोन्सी. आपल्याला बायोन्सी आज प्रॅक्टिकली एक्झॅक्टली किंवा जेही शब्द त्याला आहेत ऍप्लिकेबल ते सगळ्या शब्दांच्या अवतीभोवती आपल्याला फिरून आज बायोन्सी एकदम डोक्यामध्ये घालून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर चला पहिली स्लाइड बघा. जे मी तुम्हाला सांगतोय की व्हेन यू डाइव्ह इन अ स्विमिंग पूल, ज्यावेळेस तुम्ही पाण्यामध्ये उतरता त्यावेळेस तुम्हाला हलकं का वाटतं, किंवा हलकं फील होण्यामागचं काय कारण आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. बघा, यू फील लाइटर दॅन यू आर ऑन लँड. जर मी जमिनीवरती उभा आहे तर मला काही फील होत नाही, मला माहिती आहे आपली बॉडी तशी सराउंडिंगला ऍप्ट झालेली आहे की आपल्याला आपलं वजन माहिती असतं, पण ज्यावेळेस तुम्ही पाण्यामध्ये उतरता त्यावेळेस तुम्हाला ते तुमचं जे वजन आहे ते हलकं जाणवतं. कारण की का, यू फील अन अपवर्ड पुशिंग फोर्स. दिस फोर्स ट्राइज टू पुश यू बॅक टू द सरफेस and this upward pushing force is called as buoyancy or upthrust. याच फोर्सला आपण काय म्हणतो रे, बायोन्सी किंवा अपथ्रस्ट. हे दोन तीन जे एक्झाम्पल आहेत त्याच्यावरून तुम्हाला हे कळलंच असेल की जो एक कॉमन लिंक आहे किंवा कॉमन जो पॉइंट आहे तो आहे तुमचा अपवर्ड पुशिंग फोर्स. त्यालाच मी काय म्हणतोय, बायोन्सी म्हणतोय. त्यालाच मी काय म्हणतोय, बायोन्सी म्हणतोय. किंवा अजून एक एक्झाम्पल आहे बघा, कधी कधी आपल्याला सवय असते किंवा स्विमिंग पूलमध्ये किंवा तळ्यामध्ये किंवा एखाद्या अशा टाकीमध्ये आपण अर्ध उभं राहतो पाण्यामध्ये, बरोबर. पाणी सपोज माझ्या इथपर्यंत आहे तर मला वजन वाटल्यासारखं, कारण माझं खाली तर वजन हलकं आहे पण वरती पण वजन आहे ना, म्हणून तुम्ही हेही एक्सपिरियन्स केला असेल की तुम्हाला अर्ध थोडं हलकं वाटतंय आणि अर्ध तुमचं शरीर जड वाटतंय. त्याच्या मागे ही तुमचं एक टर्म काम करते, ती आहे तुमची बियॉन्सी, बरोबर, किंवा बायोन्सी म्हणतो आपण त्याला. मग जर मला याला प्रॅक्टिकली जर प्रूव्ह करायचं असेल सर, तर प्रॅक्टिकली कसं प्रूव्ह करणार, तर काय करा, एक बकेट घ्या, बकेटमध्ये पाणी घ्या, बरोबर, आणि त्या पाण्यामध्ये तुमची ही जी हाताची आहे मूठ करा आणि ती मूठ तुम्ही पाण्यामध्ये हळूहळू दाबा. ज्यावेळेस तुम्ही त्या पाण्यामध्ये दाबत आहात त्यावेळेसही तुम्हाला जाणवेल की आतमधून एखादा फोर्स तुम्हाला बाहेर पुश करतोय आणि त्या फोर्सला तुम्ही पुश करून खाली हात लोटताय, म्हणजे तुम्हाला काहीतरी तिथं रेजिस्ट करतंय. सो त्या रेजिस्टन्सला किंवा त्या अपथ्रस्ट फोर्सलाही तुम्ही काय म्हणता रे, बियॉन्सी म्हणतो आपण किंवा बायोन्सी म्हणतो. बर, ठीक आहे. मग आता प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस आपण फिजिक्समध्ये शिकतो त्यावेळेस एक रेफरन्स आपण कुठल्या तरी सायंटिस्टचाही देतो. इथेही या बायोन्सीचे जे जनक होते किंवा सायंटिस्ट होते त्यांचं नाव काय होतं, आर्किमिडीज. आर्किमिडीजने 287 BC है ना, हे कोण होते, तुमचे एन्शियंट ग्रीक सायंटिस्ट होते. तर सकाळी जसं आपण उठतो जनरली आपण काय करतो, उठल्यानंतरून बाकीच्या सगळ्या क्रिया उरकून चहा ब्रश वगैरे हे सगळं करून आपण काय करतो, आंघोळ करतो. बरं, मग आता त्यावेळेस यांनी काय केलं, हे जे आर्किमिडीज अंकल आहेत किंवा आर्किमिडीज जे चाचा आहेत आपले, त्यांनी काय केलं, हे बाथ मध्ये गेले. बाथ हा पूर्ण पाण्याने भरलेला होता आणि त्याच्यामध्ये ते बसले. आता जसे बसले तसं थोडंसं पाणी बाहेर पडलं. त्याच्यानंतरून त्यांनी लॉजिक हे लावलं की माझ्या वजनाच्या किंवा मी जिथं बसलो आहे तो जो पाण्याचा जो स्पेस घेतलेला आहे त्या स्पेस मधून तेवढं पाणी, त्या जागेमधून तेवढं पाणी बाहेर डिस्प्लेस झालेलं आहे. काय म्हटलं ते, वन डे आर्किमिडीज वॉज टेकिंग अ बाथ, बरोबर. एके दिवशी ते आंघोळ करत होते आणि आंघोळ करत असताना काही पाणी बाहेर स्पिल्ड आउट, काही पाणी काय झालं रे, बाहेर आलं, काही पाणी काय झालं रे, बाहेर आलं. मग द अमाउंट ऑफ वॉटर दॅट स्पिल्ड आउट इक्वल टू स्पेस ऑफ हिज बॉडी
टूक इन दी वॉटर, बरोबर. ते जे पाणी जे बाहेर आलं ते किती होतं, तुम्ही जेवढा स्पेस, तुम्ही जेवढी जागा त्या पाण्यामध्ये घेतलेली आहे तेवढंच होतं, बरोबर. आणि मग नंतरून हे ओरडायला लागले, चाचा आपले ओरडायला लागले, युरेका युरेका, म्हणजेच मी शोधलं है ना, आय फाउंड इट. आणि मग ते एवढे एक्साइटेड होते की ते सांगतात की ते बिगर कपड्याचेच राजाकडे पळत गेले होते की सांगायला की मी ह्या गोष्टीचा शोध लावलेला आहे. आणि ती गोष्ट कोणती होती मुलांनो, ती होती तुमची बायोन्सी. ठीक आहे. नंतर आपण जाऊया बघा, आता आर्किमिडीजने जर शोध लावला तर आर्किमिडीजचा प्रिन्सिपल पण असेल. काय आहे प्रिन्सिपल? व्हेन अन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन वॉटर, ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट पाण्यावरती ठेवतो, इट एक्सपिरियन्सेस अन अपवर्ड फोर्स. काय करतो तो? अपवर्ड फोर्स एक्सपिरियन्स करतो. अँड दिस अपवर्ड फोर्स इज इक्वल टू वेट ऑफ वॉटर दॅट अन ऑब्जेक्ट पुशेस आउट. वेट ऑफ वॉटर दॅट अन ऑब्जेक्ट पुशेस आउट. बर, सिंपल भाषेत समजून काय सांगितलं मी तुम्हाला बघा. फॉर एक्झाम्पल ते आर्किमिडीजच घ्या, त्यांनी काय केलं, व्हेन अन ऑब्जेक्ट, आता माणूस काय एक ऑब्जेक्ट अज्युम केला आपण, इज प्लेस्ड ऑन दी वॉटर. फॉर एक्झाम्पल हा तुमचा बाथ टब आहे, बरोबर. आता आर्किमिडीज इथं आंघोळ करायला बसले, बरोबर, या बाथ टब मध्ये, आणि त्याच्यातून काही पाणी खाली पडलं, बरोबर. द अपवर्ड फोर्स इज इक्वल्स टू वेट ऑफ वॉटर दॅट अन ऑब्जेक्ट डिस्प्लेसेस आउट. जेवढं म्हणजे तेवढी ते जे पाणी जे बाहेर आहे त्याचं वजन किती आहे, तुम्ही जेवढी जागा आतमध्ये घेतली का त्याच्या इक्वल टू आहे, बरोबर. सिंपल वर्ड्स मध्ये जर मला सांगायचं झालं तर मी बायोन्सीला कसं डिफाईन करल, इन सिंपल वर्ड, इफ यू पुश आउट 1 kg ऑफ वॉटर, जर तुम्ही 1 kg वॉटर जर बाहेर पुश केला, द वॉटर विल पुश यू अप टू अ फोर्स इक्वल टू 1 kg. म्हणजे जेवढं पाणी तुम्ही बाहेर पुश केलं तेवढाच आतमधून तुम्हाला एक फोर्स लागेल, आणि त्यालाच आपण काय म्हणतो रे, बायंट फोर्स किंवा बायोन्सी फोर्स त्याला आपण म्हणतो. स्टेटमेंट लक्षात ठेवा, स्टेटमेंटला आपण काय म्हणतोय बघा, व्हेन अन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन वॉटर इट एक्सपिरियन्सेस अन अपवर्ड फोर्स. आतमधून एक अपवर्ड फोर्स लागतो, तो कसा आहे, अपवर्ड फोर्स, पण कसा, इक्वल टू कशाला, वेट ऑफ वॉटर, इक्वल टू वेट ऑफ वॉटर, पाण्याच्या वजना इतकं, है ना, दॅट द ऑब्जेक्ट पुशेस आउट. आता दोन गोष्टी असतात आर्किमिडीज प्रिन्सिपल मध्ये. एक गोष्ट तरंगते जिला आपण फ्लोटिंग म्हणतो, दुसरी गोष्ट बुडते तिला आपण सिंकिंग म्हणतो. सिंक म्हणजे गोष्ट पाण्यामध्ये बुडते, आणि फ्लोट म्हणजे काय, गोष्ट पाण्यामध्ये तरंगते. मग सिंक म्हणजे काय, किंवा पाण्यामध्ये गोष्ट का बुडते? बघा, कुठलीही गोष्ट, आता ही गोष्ट आहे, फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, ही कशी आहे, ठोस आहे, सॉलिड आहे, बरोबर. याला डेन्सिटी असणार आहे, डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, आपल्याला बायोन्सी समजून घेताना थोडासा उपयोगाचा आहे. मग सिंक करते म्हणजे काय रे, एखादा ऑब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल आता खिळा घेतला मी, खिळा कसा आहे, छोटा आहे, आणि पाण्यामध्ये सिंक करतो. का सिंक केला, बर्फाचा तुकडा आहे, तो का फ्लोट झाला. बघा, खिळा कसा आहे, स्मॉल आहे, बरोबर, स्मॉल आहे, आणि तो सॉलिड पण आहे, ठोस आहे, आणि डेन्स पण आहे, म्हणजे त्याचं जे घनत्व आहे ते खूप दाट आहे. त्याच्यामुळे काय, जो बायोन्सी, जो अपवर्ड जो फोर्स लागणार आहे तो कमी लागतो. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण खिळा पाण्यामध्ये सोडतो तो भस्कन खाली जातो, कारण आतमधला जो फोर्स आहे तो कमी आहे. कशामुळे, त्याच्या मागे 2-3 रिझन आहे. काय रिझन आहे, एक तर खिळा तुमचा छोटा आहे, प्लस तो सॉलिड आणि डेन्स आहे, तो ठोस, आणि त्याचं घनत्व कसं आहे, जास्त आहे, म्हणून जो फोर्स त्याच्यावरती ऍक्ट करतो तो कसा आहे, कंपॅरेटिव्हली कमी ऍक्ट करतो, बरोबर. आणि पाण्याच्या डेन्सिटीच्या तुलनेमध्ये तुमचा जो खिळ्याची जी डेन्सिटी आहे, आता डेन्सिटी म्हणजे काय, येणाऱ्या स्लाइडमध्ये मी समजून सांगतो. डेन्सिटी म्हणजे घनत्व, बरोबर, ते कसं आहे, तुमचं खूप जास्त आहे. मग एक लक्षात ठेवा, जर एखादी गोष्ट पाण्यामध्ये बुडते आहे म्हणजे तिचं परमनंट काय आहे रिझन त्याच्या मागं, की त्याची जी डेन्सिटी आहे ती त्या पाण्याच्या कंपॅरेटिव्हली कशी आहे, जास्त असणार आहे. मग बुडणारे कोणकोणत्या गोष्टी आहेत आपल्या डेली लाईफमध्ये, खिळा असेल, दगड असेल, है ना, किंवा अशी गोष्ट जिचं वजन जास्त आहे, जी खूप ठोस आहे, सॉलिड आहे, अशा सगळ्या गोष्टी पाण्यामध्ये तुमच्या बुडतात. आता फ्लोटिंग म्हणजे काय, लहानपणी आपण सगळ्यांनी पानाच्या पेपरच्या होड्या बनवून पाण्यामध्ये आपण काय करायचो, फ्लोट करायचो. जसं मी सिंक मध्ये सांगितलं, सिंक का होती गोष्ट, किंवा पाण्यामध्ये बुडते का, तिकडे काय सांगितलं, त्याचं घनत्व कसं आहे, पाण्याच्या तुलनेत जास्त आहे. मग फ्लोटिंग मध्ये काय येऊन जाईल, फ्लोटिंग मध्ये ती जी गोष्ट असते ती कशी असते, हलकी असते, आणि कंपॅरेटिव्हली त्याची जी डेन्सिटी आहे ती कशी आहे, पाण्याच्या तुलनेमध्ये कमी आहे, म्हणून ती गोष्ट तुमच्या पाण्यामध्ये फ्लोट करते, बरोबर, पाण्यामध्ये फ्लोट करते. मग आता
ह्या दोन गोष्टी तर मी तुम्हाला समजून सांगितल्या की कोणती गोष्ट सिंक होते आणि कोणती गोष्ट फ्लोट होते, आणि याचं मागचं जे मेन रिझन आहे ते असते तुमची डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला जो सांगितला होता मी, डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन तुमचा आहे व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर. मग आता डेन्सिटी दोन टाईपच्या असतात, एक असते हेवी डेन्सिटी, एक असते लाईट डेन्सिटी. बरोबर. मग जो ऑब्जेक्ट हा खूप सॉलिड आहे, बरोबर, आणि कमी जागा घेतो, जसा खिळा खूप सॉलिड आहे आणि कमी जागा घेतली, ती गोष्ट पाण्यामध्ये भस्कन सिंक होणार. पण त्याच्या तुलनेत त्याच्या उलट जी गोष्ट हलकी आहे आणि जिचा आपण काय म्हणतो, सपोज फॉर एक्झाम्पल पेपर हलका आहे आणि त्याचा जो जागा घेण्याचा जो घेराव आहे किंवा तो किती स्पेस ऑक्युपाय करतो त्याच्यावरती पण ती गोष्ट डिपेंड करते. बरोबर. आणि मग आता मला सांगा, ती गोष्ट हलकी पण आहे आणि तिचा घेराव म्हणजे त्यांनी खूप जास्त जागा पण अक्वायर केलेली आहे, म्हणून काय होतं, अशा गोष्टी तुमच्या काय होतात, पाण्यावरती तरंगतात. बरोबर. मग याचं बेस्ट एक्झाम्पल आहे शिप. आता तुम्ही म्हणाल सर शिप तर पूर्ण लोखंडाचं बनलेलं असतं, त्याचं एवढं वजन आहे, मग ती फ्लोट का होते, ती बुडत का नाही? तर याचं आन्सरही आपल्याला आजच्या या स्लाइड मधून, आजच्या लेक्चर मधून आपल्याला भेटणार आहे. पण तत्पूर्वी 2-3 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहे, ज्या मी तुम्हाला सांगितल्या की वॉटरची जी डेन्सिटी आहे ती किती असती, 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ही आपण स्टँडर्ड मानतो, ही आपण काय मानतो, स्टँडर्ड मानतो, ही आपण स्टँडर्ड मानतो. का बरं? वॉटरची जी डेन्सिटी मी तुम्हाला सांगितली ही 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ठेवतो. मग आता मला सांगा, एखाद्या गोष्टीची जर डेन्सिटी वॉटरपेक्षा जास्त आहे, है ना, ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन एखाद्या गोष्टीची डेन्सिटी वॉटरपेक्षा जास्त आहे, सो इट विल सिंक, ती गोष्ट पाण्यामध्ये बुडणार आहे. याच्या उलट जर एखाद्या गोष्टीची जर डेन्सिटी कमी आहे, इट विल फ्लोट, ती गोष्ट काय होणार आहे, ती पाण्यामध्ये फ्लोट होणार आहे, ती गोष्ट पाण्यामध्ये फ्लोट होणार आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक झालं, है ना, वूड झालं, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, ह्या तुमच्या पाण्यामध्ये तरंगणाऱ्या आहेत. ठीक आहे. बर, आता डेन्सिटीचं लॉजिक कळलं. सिंक म्हणजे एखादी गोष्ट पाण्यामध्ये बुडेल केव्हा, एखादी गोष्ट पाण्यामध्ये फ्लोट तरंगणार कधी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत समजल्या. बरं, आता येऊया शिप वरती. मग मला सांगा, जसं मी स्टार्टिंगला पण विचारलं, एवढी मोठी भयावह, एवढी मोठी खूप जास्त साईजने, है ना, पाण्यामध्ये एवढी मोठी जहाज आहे पण पाण्यामध्ये कसं तरंगतं? तर बघा, शिप मान्य आहे मेटल पासून बनलेली आहे, पण ती ठोस आहे का पूर्णपणे ती सॉलिडने बनलेली आहे का? नाही. तिच्या आतमध्ये काय आहे, थोडीशी पोकळी आहे, ज्याच्यामध्ये काय होतो, तुमचा एअर गॅप फॉर्म होतो. बरोबर. बघा, शिप इज मेड अप ऑफ हेवी आयर्न स्टील, मान्य आहे, बट शिप फ्लोट्स बिकॉज ऑफ शिप इज हॉलो. हॉलो म्हणजे काय, आतमधून थोडीशी पोकळी आहे, हॅज एम्प्टी स्पेस, इट कंटेन्स एअर अँड पीपल इनसाइड. ठीक आहे, माणसं ठीक आहे, पण हवा पण असते, म्हणून त्याची जी ऍव्हरेज डेन्सिटी असते, ऍव्हरेज डेन्सिटी, बरोबर, ती पूर्ण शिप काय होते, बिकम्स लेस दॅन वॉटर. जी ऍव्हरेज डेन्सिटी होते त्या शिपची, ऍव्हरेज डेन्सिटी ही कशी होते, लेस दॅन होते. कशाच्या तुलनेमध्ये, वॉटरच्या तुलनेमध्ये. आता वॉटरची डेन्सिटी किती आहे, 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. मग मला सांगा, जर एखाद्या गोष्टीची डेन्सिटी जर पाण्याच्या तुलनेमध्ये कमी होत असेल तर ती गोष्ट काय होते, मी सांगितली, इट विल सिंक. इट विल सिंक. ती गोष्ट कशी होऊन जाईल रे पाण्यामध्ये, सॉरी, ती गोष्ट फ्लोट होईल, ती गोष्ट काय होईल, फ्लोट होईल. आणि एखाद्या गोष्टीची जर डेन्सिटी जास्त असेल तर ती गोष्ट काय होईल, पाण्यामध्ये बुडून जाईल, जसं की खिळा. मग आता मला सांगा, तुम्हाला जर मी हा प्रश्न विचारला की जे जहाज आहे पाण्यावरती तरंगतं कसं, तर 2 मुद्दे तुमच्या लक्षात आले पाहिजे. एक तर तुमच्या मागं डेन्सिटी तुम्हाला माहिती असली पाहिजे. डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे घनत्व. आता मला सांगा, जर पाण्याची डेन्सिटी 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे, जी स्टँडर्ड आहे, बरोबर, आणि मी तुम्हाला सांगितलंय की एखादी गोष्ट सिंक केव्हा होईल, जेव्हा त्याची जी डेन्सिटी आहे ती पाण्याच्या तुलनेमध्ये जास्त असेल तर ती बुडून जाईल, आणि कमी असेल तर ती काय होईल, फ्लोट होईल. मग जर हे शिप आहे, याच्या आतमध्ये थोडीशी पोकळी आहे, हा शिप पूर्ण सॉलिड पासून बनलेला नाही, याच्या आतमध्ये काय आहे, पोकळी आहे, हॉलो आहे. मग याचा एवढा मोठा जो व्याप आहे किंवा एवढा मोठा जो त्याचा स्पेस आहे, तो काय करतोय बघा, त्याचा डेन्सिटीचं मी काय सांगितलंय, मास अपॉन व्हॉल्यूम सांगितलंय. बरोबर. आता शिप एवढा मोठा आहे म्हणून त्याची काय झाली, तुमचा जो व्हॉल्यूम आहे तो पण कसा आहे, जास्त आहे. बर, मग आता हे शिप जर पाण्यात गेलं तर पाण्यामध्ये भस्कन जर गेलं तर खूप सारं पाणी डिस्प्लेस होतंय, खूप सारं पाणी बाजूला डिस्प्लेस होतंय.
म्हणजे आतमधून जो लागणारा बायंट फोर्स आहे तो कम्पॅरेटिव्हली कसा असणार आहे, खूप जास्त असणार आहे. आणि हेच रिझन आहे की तुमचं जे जहाज आहे पाण्यावरती कायम तरंगत असतं. ॲव्हरेज डेन्सिटी ऑफ होल शिप बिकम्स लेस दॅन वॉटर, सो द बायंट फोर्स इज स्ट्रॉंग इनफ टू होल्ड इट. बायंट फोर्सची तर कसा असणार आहे तुमचा, खूप जास्त असणार आहे. आता सबमरीन पण, सबमरीन मध्ये बघा दोन गोष्टी असतात. सबमरीन तुम्ही बघितलं असेल, कधी पाण्यामध्ये फ्लोट करते, कधी एका जागेवरती थांबते, कधी पाण्यामध्ये डाईव्ह करते. ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात बघा. सबमरीनला ज्यावेळेस पाण्यामध्ये डाईव्ह करायचं असतं त्यावेळेस ती काय करते, आतमध्ये जे पोकळी असते त्यात पाणी भरून घेते, म्हणजे तिचं वजन वाढतं आणि वजन वाढलं की ती खाली डाईव्ह करते. ज्यावेळेस तिला फ्लोट करायचं असतं, वरती यायचं असतं, त्यावेळेस पाणी काढून तिथं काय भरते, हवा भरते, त्याच्यामुळे हलकी होऊन ती वरती येते. बघा, फ्लोट्स ऑन सरफेस, एअर टँक्स आर फिल्ड. जर वरती यायचं असेल तर आतमध्ये काय असतं, तिच्या एअर टँक्स, हवेने भरलेले टाक्या असतात, त्या भरल्या की ती वरती येऊन जाते. सिंक अंडर, वॉटर इज फिल्ड इन टँक्स रिड्युसिंग बायन्सी. बरोबर, सिंक जर करायचं असेल तर त्याच टाकीमध्ये आपण काय भरतो रे, पाणी भरतो. दे यूज स्पेशल वॉटर टँक्स दॅट कॅन बी फिल्ड ऑर एम्प्टी टू कंट्रोल देअर वेट अँड बायन्सी. आता थोड्या ह्या एकदम डिटेल टेक्निकल टर्म झालं, पण आपल्याला लॉजिक तर कळालं की जी सबमरीन आहे किंवा जहाज आहे कशी पाण्यावरती फ्लोट करते किंवा कशी पाण्यामध्ये बुडते. ठीक आहे. नंतरून आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या डेली लाईफच्या आहेत. बोट आहे, स्विमर्स है ना, फिश, कॉर्क, फोम मॅट्रेस, लाईफ जॅकेट. आणि ज्या बुडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आहेत तुमचे दगड, खिळे, तुमचे जे पैसे असतील, चिल्लर, कॉइन्स, पेन्सिल, कीज, मोस्ट मेटल ऑब्जेक्ट. म्हणजे ज्याला वजन जास्त आहेत आणि जे सॉलिड आणि खूप जास्त डेन्स आहेत त्या गोष्टी काय होतात, जनरली पाण्यामध्ये बुडतात. बघा, जहाजात जर गेलो तर जहाजामध्ये कायम आपल्याकडे लाईफ जॅकेट असतं. लाईफ जॅकेट म्हणजे काय असतं रे, तुमच्या जीव वाचावा पाण्यामध्ये. ज्यावेळेस तुम्हाला जर स्विमिंग येत नसेल, तुम्ही जर पाण्यात बुडायला लागले, तुमचा जीव वाचावा म्हणून लाईफ जॅकेट पाहिजे. आता माणूस पाण्यामध्ये पडल्यानंतर तरंगतने खाली बुडतो, कारण की का, त्याची जी डेन्सिटी आहे ती पाण्याच्या तुलनेमध्ये काय आहे मुलांनो, खूप जास्त आहे, म्हणून आपण पाण्यामध्ये बुडतो. मग लाईफ जॅकेटचं घालण्याचं काय रिझन आहे बघा. लाईफ जॅकेट जे आहे ते बनलेलं असतं तुमच्या फोम पासून, है ना. फोम म्हणजे काय, आता फोम कसं सांगू मी तुम्हाला. फोम म्हणजे असा एक पीस किंवा असं एक ऑब्जेक्ट किंवा असं एक पार्टिकल ज्याच्यामध्ये काय असतात, हवा येण्या जाण्यासाठी खूप जास्त जागा असते, म्हणजे ठोस नसतं, ते थोडंसं हलकं असतं. फोम बघा, फ्लावर पॉट जो असतो, फ्लावर पॉटमध्ये जनरली फोम येतो, किंवा आपले सोफा सेट असतात ते फोमचे बनलेले असतात. बरोबर, तर फोम एक मटेरियल झालं, मग ते त्या मटेरियल पासून बनलेलं असतं. बरोबर, मग आता फोम मटेरियल जे की हवा मी सांगितलं ना, एअर पॉकेट, ज्याच्यामध्ये हवाला यायला जायला चान्स असतो. बरोबर, व्हेन यू विअर अ लाईफ जॅकेट युअर टोटल वेट स्टेज सेम. आता हे काय लॉजिक आहे, तर डेन्सिटी काय आहे तुमचं, मास अपॉन व्हॉल्यूम. तुमचं मास कसं राहतंय, सेम राहतंय. बरोबर, पण तुम्ही याची साईज ही काय आहे, खूप भलं मोठं असते लाईफ जॅकेट. बरोबर, घातल्यानंतर याचं काय वाढवताय तुम्ही, याचा व्हॉल्यूम वाढवताय, याचा घेराव वाढवताय तुम्ही. बरोबर, मग तुमचं मास तर तेच राहतंय, टोटल वेट स्टेज सेम, बट द व्हॉल्यूम इन्क्रीजेस. तुम्ही काय केलं, याचा व्हॉल्यूम काय केला, इन्क्रीज झाला. आणि मला सांगा, तुमच्या डेन्सिटी आणि व्हॉल्यूम मध्ये कसं आहे, इनव्हर्स रिलेशन आहे. मग ज्यावेळेस एखादी क्वांटिटी वाढते, फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये तुमची व्हॉल्यूम वाढत आहे, तर तुमची डेन्सिटी काय होते, कमी होते. बरोबर, डेन्सिटी काय होते, कमी होते. आणि मी सांगितलंय की ज्यावेळेस तुमची डेन्सिटी पाण्याच्या तुलनेमध्ये कमी होते त्यावेळेस तुम्ही पाण्यावरती तरंगता. हेच रिझन आहे की ज्यावेळेस तुम्ही लाईफ जॅकेट घालता त्यावेळेस तुमचा मास तोच असतो, पण तुमचं जे व्हॉल्यूम आहे ते तुमचं वाढतं आणि तुमची डेन्सिटी कमी होते, म्हणून तुम्हाला पाण्यामध्ये फ्लोट करायला मदत होते. म्हणून प्रत्येक स्विमरने किंवा प्रत्येक जहाजामध्ये जिकडे लोक आहेत, जे पॅसेंजर जहाज असतात, त्याच्यामध्ये काय असतं, तुमच्या लाईफ जॅकेटची सोय केलेली असते किंवा ते मॅन्डेटरी असतं. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. बर, आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय काय इम्पॉर्टंट गोष्टी शिकलो आपण ते एकदा रिवाइज करू. बघा, बायोन्सी म्हणजे काय असतं रे, इट इज दी अपवर्ड फोर्स. त्याला अपवर्ड फोर्स ऑन ऑब्जेक्ट इन वॉटर. बरोबर, पाण्यामध्ये मी हात बुडवला किंवा मग बुडवला तर मला जाणवतो की आतमधून काहीतरी अपवर्ड फोर्स त्याला लागत आहे. आर्किमिडीज प्रिन्सिपल शिकलो. आर्किमिडीज प्रिन्सिपल काय होता, अपवर्ड फोर्स इज इक्वल्स टू वेट ऑफ वॉटर पुश्ड आउट. अपवर्ड फोर्स आणि जे पाणी डिस्प्लेस होतंय ते कसं असणार आहे, तुमचं इक्वल असणार आहे. ऑब्जेक्ट विथ हाय डेन्सिटी म्हटलं की तो ठोस असतो, तो हेवी असतो, तो काय करतो, पाण्यामध्ये बुडतो, म्हणजेच इट विल सिंक. ऑब्जेक्ट विथ लो डेन्सिटी म्हणजे काय, लाईट आणि स्प्रेड आउट म्हणजे त्याचा घेराव असतो, तो काय होतो, फ्लोट होतो. डेन्सिटी इज अ की फॅक्टर दॅट डिसाइड्स द सिंकिंग ऑर फ्लोटिंग. हे इम्पॉर्टंट आहे. कुठली गोष्ट बुडेल किंवा कुठली गोष्ट
पाण्यावरती तरंगल याला कोण डिसाईड करतं? तुमची डेन्सिटी डिसाईड करते. आणि शिप का फ्लोट करते आणि लाईफ जॅकेट घातल्यानंतर आपण का तरंगतो, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकलो. तर ठीक आहे, या गोष्टी तर आपण शिकलो. कुछ फन फॅक्ट्स मी तुम्हाला सांगतो, तुम्ही खूपदा बघितले असेल. याच्या मागचं रिझन काय आहे, याच्या मागचं रिझन काय आहे तुम्ही बघितलं असेल बघा. डेड सी असते बघा. टीव्ही मध्ये मला माहित नाही किती लोकांनी बघितलं, पण असं एक समुद्र आहे जिथं माणूस कायम तरंगतो. जसं मी सांगितलं की पाण्यामध्ये माणूस बुडतो, पण तुम्ही म्हणाल मग सर हे समुद्र, ऍक्च्युली हा समुद्र खाऱ्या पाण्याचा आहे, खाऱ्या पाण्याचा. बरं, जे पाणी खारं आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय अपथ्रट्स जास्त भेटतो, म्हणजे तुम्ही त्या पाण्यामध्ये कधीच बुडू शकत नाही, तुम्ही त्या पाण्यामध्ये कायम तरंगत राहता डेड सी मध्ये, म्हणून त्याला नाव आहे डेड सी. आईसबर्ग्स फ्लोट बिकॉज आईस इज लेस दॅन वॉटर. पाण्यामध्ये तुम्ही बर्फाचे जे तुकडे बघितले असेल, आईसबर्ग, ज्याला टायटॅनिक जहाज आदळलं होतं, ते काय होतं? एक आईसबर्गच होतं, बरोबर. मग आईसबर्ग पाण्यामध्ये का तरंगतं? तर पाण्यामध्ये त्या आईसचा काय आहे? डेन्सिटी लेस आहे ॲज कम्पेअर टू वॉटर. हॉट एअर बलून पण तसंच काम करतं. मासा जो आहे पाण्यामध्ये कसा फ्लोट करतो? तर माशाला तुम्ही रिलेट कसं करू शकता? जहाजासोबत, बरोबर. जहाजासोबत तुम्ही त्याला रिलेट करू शकता. बरं, सॉल्ट वॉटर प्रोव्हाइड्स मोर बायन्सी दॅन फ्रेश वॉटर. हेच लॉजिक आहे जे डेड सी मध्ये मी तुम्हाला सांगितलं की माणूस का तरंगतो. ठीक आहे, तर माणूस का तरंगतो ह्या सगळ्या गोष्टी आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं रे? आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की बायन्सी एक्झॅक्टली काय असते, सिंक म्हणजे काय, फ्लोट म्हणजे काय, डेन्सिटी म्हणजे काय, तुमचं जहाज जे आहे ते पाण्यावरती कसं तरंगतं, किंवा लाईफ जॅकेट तुम्हाला कसं हेल्प करतं पाण्यामध्ये तरंगण्यासाठी. ह्या सगळ्या ओव्हरऑल गोष्टी आपण आजच्या डेन्सिटी बायोन्सी या लेक्चरमध्ये बघितल्या. बरं, हे सगळं होत असताना हे लेक्चर मी तुम्हाला ज्या पद्धतीने समजून सांगितलं आहे त्याच पद्धतीने बाकीच्याही मुलांना, महाराष्ट्रातील प्रत्येक घरामधल्या मुलांना जे की 8वी 9वी 10वी मध्ये आहेत आणि ज्यांना नीट JEE साठी तयारी करायची आहे, तर अशाच मुलांसाठी आपण 1 जानेवारी 2026 पासून एक ब्रँड न्यू बॅच लॉन्च करत आहोत. ठीक आहे, की जिकडे आपण तुमचं नीट JEE आणि फाउंडेशन या सेगमेंटमध्ये एक बेस पक्का करून घेणार आहोत. तर ही बॅच असणार आहे तुमची 1 जानेवारी 2025 पासून आपल्या ई सारथी ऑनलाईन ह्या ऍप्लिकेशन वरती. ऍप्लिकेशन आपलं प्ले स्टोर वरती अवेलेबल आहे. रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्या, सो दॅट तुम्हाला या बॅचचा मोफत आनंद लुटता येईल. ही बॅच परत एकदा रिपीट करतो, 1 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. यामध्ये आपण मुलांकडून कुठलाही प्रकारचा 1 रुपयाही घेणार नाही आहोत. ही बॅच असणार आहे फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, आणि हे लेक्चर आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. टाटा, बाय बाय.